आणि संपूर्ण महाराष्ट्राची ज्यांच्यावर श्रद्धा आहे असे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांची जी पालखी पंढरपूरला येते ते दोन्ही मार्ग करण्याची संधी मला मिळाली आणि यातला जवळपास 80% मार्ग जवळपास पूर्ण होत आलेला आहे. दिवे घाटामध्ये अडचण होती. 17 हेक्टर जागा आपण फॉरेस्टची घेतली आहे. ते काम करण्यामध्ये पहाड खोदावा लागत होता. त्यामुळे आज मी काम बघितलं, तिथेही पण 4 लेन रोड झाला आणि एक अडचणीचा मार्ग त्यातला सुटलेला आहे. ज्ञानेश्वरी पालखी मार्ग जो आहे हा 234 किलोमीटरचा आहे आणि याची किंमत 7,625 कोटी आहे. मोहोळ ते वाखरी, वाखरी ते खुडूस, खुडूस ते एरमपुरी, धरमपुरी ते लोणंद, लोणंद ते दिवेघाट आणि दिवेघाट ते हडपसर. शेवटचं हडपसरचा पूल महत्त्वाचा आहे आणि त्याचंही काम सुरू आहे. यापैकी 4 पॅकेज पूर्ण झाले आहेत, पण 2 पॅकेजमधलं जे उर्वरित काम आहे त्या दिवेघाट ते हडपसर या भागात 65% काम पूर्ण झाले आहे आणि धरमपुरी ते लोणंद हे 98% पूर्ण झालेलं आहे. म्हणजे हे जे शेवटचं पॅकेज आहे हडपसर ते दिवेघाट, त्या कामाची आज मी पाहणी केली. 65% झालं आहे. 3-4 महिन्यात ते होईल. जास्तीत जास्त 4 ते 6 महिन्यात हे काम पूर्ण होईल.